सिंगापूरमध्ये वापरले जाणारे चलन कोणते? पहिला ऑप्शन दिला डॉलर, दुसरा रुबल, तिसरा युरो, चौथा शिलिंग. सिंगापूरमध्ये वापरले जाणारे चलन कोणते? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 डॉलर. पुढील प्रश्न, उगवत्या सूर्याचा देश कोणता? पहिला ऑप्शन दिला नॉर्वे, दुसरा जपान, तिसरा अमेरिका, चौथा आहे फिनलँड. उगवत्या सूर्याचा देश कोणता आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 जपान. पुढील प्रश्न, मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहे? पहिला ऑप्शन दिला शिवाजी सावंत, दुसरा शिवाजी सामंत, तिसरा आनंद यादव, चौथा आनंद पाटील. मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 शिवाजी सावंत. पुढील प्रश्न, सरहद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? पहिला ऑप्शन दिला आहे शेख मुजीबुर रहमान, दुसरा दादाभाई नौरोजी, तिसरा खान अब्दुल गफ्फार खान, चौथा जवाहरलाल नेहरू. सरहद गांधी या संबोधनाने कोणाला ओळखले जाते? याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 खान अब्दुल गफ्फार खान. पुढील प्रश्न, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय? पहिला ऑप्शन दिला 1 वॅट, दुसरा 746 वॅट, तिसरा 856 वॅट, चौथा 1000 वॅट. एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट? ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर असणार आहे 746 वॅट. पुढील प्रश्न, 1 टेराबाइट्स म्हणजे किती? पहिला आहे 124 किलोबाइट्स, दूसरा है 124 गीगाबाइट्स, तीसरा है 124 बाइट्स, चौथा है 124 मेगाबाइट्स. 1 टेराबाइट्स म्हणजे किती? TB. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 1024 गीगाबाइट म्हणजे GB. याला बाइट्स बी, याला KB. पुढील प्रश्न, स्कर्वी हा रोग या जीवनसत्वाच्या अभावी होतो. पहिला ऑप्शन दिला विटॅमिन B, दुसरा विटॅमिन C, तिसरा विटॅमिन अ, चौथा विटॅमिन D. स्कर्वी हा रोग या जीवनसत्वाच्या अभावी होतो. याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 विटॅमिन C. पुढील प्रश्न, हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात. पहिला ऑप्शन दिला आहे सेस्मोग्राफ, दुसरा आहे हायग्रोमीटर, तिसरा आहे बॅरोमीटर, तिसरा एमिमीटर. हवेचा दाब मोजण्यासाठी हे उपकरण वापरतात. याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 बॅरोमीटर. पुढील प्रश्न, ओहम हे कशाचे एकक आहे? पहिला ऑप्शन दिला आहे विद्युत रोध, दुसरा वारंवारिता, तिसरा विद्युत धारा, चौथा विद्युत दाब. ओहम हे कशाचे एकक आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 विद्युत रोध. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते? पहिला ऑप्शन आहे आयुक्त, दुसरा मुख्य न्यायाधीश, तिसरा राज्यपाल, चौथा राष्ट्रपती. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ कोणाकडून दिली जाते? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 राज्यपाल. आणि पंतप्रधानाला कोण शपथ देते? यांना राष्ट्रपती. पुढील प्रश्न, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली? पहिला ऑप्शन दिला आहे स्वामी विवेकानंद, दुसरं महात्मा गांधी, तिसरं राजाराम मोहन राय, चौथं
महादेव गोविंद रानडे. ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन राय. पुढील प्रश्न, आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली? पहिला ऑप्शन दिला आहे विठ्ठल रामजी शिंदे, दुसरा डॉक्टर अभय बंग, तिसरा संत गाडगेबाबा, चौथा बाबा आमटे. आनंदवन संस्थेची स्थापना कोणी केली आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 4 बाबा आमटे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य कोणते? पहिला आहे सेवा परमधर्म, दुसरा आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय, तिसरा आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय, चौथा आहे सेवा में सदैव तत्पर. महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद वाक्य काय? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 सदरक्षणाय खलनिग्रहणाय. पुढील प्रश्न, कोणत्या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजाविले? पहिला ऑप्शन दिला संत गाडगेबाबा, दुसरा संत तुकाराम, तिसरा संत तुकडोजी महाराज, चौथा संत ज्ञानेश्वर. कोणत्या संतांनी आपल्या कृतीतून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगे बाबा. पुढील प्रश्न, राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? पहिला ऑप्शन दिला फिरोजशाह मेहता, दुसरा वेमेनचंद्र बॅनर्जी, तिसरा सुरेंद्रनाथ बॅनर्जी, चौथा आहे लोकमान्य टिळक. राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 3 सुरेंद्रनाथ बॅनर्जी. पुढील प्रश्न, कोणत्या पोर्तुगीज खलाजीने भारताकडे येणारा मार्ग 1998 मध्ये शोधला? पहिला ऑप्शन आहे बार्थोलोम डायस, तिसरा वास्को द गामा, तिसरा फेर्डिनांड मगेलन, चौथा आहे यापैकी नाही. कोणत्या पोर्तुगीज खलाशाने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? योग्य उत्तर असणारा ऑप्शन क्रमांक 2 वास्को द गामा. पुढील प्रश्न, रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1765 मध्ये कोणत्या राज्य दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली? पहिला ऑप्शन आहे महाराष्ट्र, दुसरा आहे पश्चिम बंगाल, तिसरा आहे पंजाब, चौथा आहे यापैकी नाही. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी 1765 मध्ये कोणत्या राज्य दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली? याचे योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न, विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? पहिला ऑप्शन दिला लॉर्ड डलहौसी, दुसरा लॉर्ड बेंटिंक, तिसरा लॉर्ड रिपन, चौथा आहे यापैकी नाही. विधवा पुनर्विवाह मान्यता देणारा कायदा कोणी केला? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड डलहौसी. पुढील प्रश्न, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? पहिला ऑप्शन दिला आहे मणिपूर, दुसरा आहे मेघालय, तिसरा आसाम, चौथा आहे सिक्कीम. कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? याचं योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 आसाम.